शासकीय विश्रामगृह वसमत येथे दिनांक 12 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, राजूभाऊ इंगोली, सिद्धांत गायकवाड, राहुल करवंदे, तालुकाध्यक्ष उत्तम करवंदे, माथाडी कामगार संघटना तालुकाध्यक्ष मुकुंद करवंदे, रमेश भुजबळ, नरहरी कोकरे व इतरही पदाधिकारी कार्यकर्ते या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारो कार्यकर्त्यांसह वसमत शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। संघर्ष करो, वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा जय भीम, जय संविधान, जय संविधान। आज आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज मुस्लिम कार्यकर्ते सगळे आज रोजी प्रवेश झालेलो आहोत पक्षामध्ये आणि पुढील भविष्यात जास्तीत जास्त लोक संघटित करून पक्षामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करून घेऊ, दाखल करून घेऊ आणि भविष्यामध्ये गोरगरिबांची जे कामं असतील ते आम्ही ते प्रामाणिकपणे सोडू। प्रवेश किए कि हम पूरी टीम मिलकर कुछ ये काम करेंगे और कुछ वंचित आघाड़ी के अंदर कुछ नया करके लोगों के प्रश्न छोड़ने के काम करेंगे। क्या बाला साहब के अंदर एक ऐसे काम करने का ये है नेतृत्व है कि वो हर जात हर कौम के लिए आगे बढ़ के काम करते हैं, इसलिए हम उनमें प्रवेश करके उनका साथ उनका हाथ मजबूत करना है। अपनी सोच है वो आपसे काम कर रहे हैं। जो अपना संगठन बनाएंगे आप करके जी कल का काम करेंगे। सामने नगर पालिका का है, हमारे वो इसका है, वो ग्राम पंचायत है, जिला परिषद है, इसके लिए हम एकजुट होकर काम करेंगे। है हर मामले में जो लोग परेशान है उसके बाद हम काम करेंगे। बाला साहब को आगे सब मिल के हम ये टीम काम करेंगे कि भाई लोगों के प्रश्न कुछ हल हो जाए, उसके लिए हम मेहनत करेंगे। आज सर्व मुस्लिम समाज आणि आपले इर्शाद पठाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य मुस्लिम बांधवांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे वसमत तालुक्यातील हात बळकट होण्याच्या दृष्टीने निश्चितच फार महत्त्वाचं पाऊल राहणार आहे आणि आम्ही या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आज जाहीररित्या केले। आज वसमत नगरीमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा इथे प्रवेश झालेला आहे आणि ही एक जिल्ह्यामध्ये एक नांदी अशी समजूया आहे की मुस्लिम समाज हा श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्यावर विश्वास करून पक्षामध्ये येतोय आणि एक महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित पक्षांचे जोडे उचलण्यासाठी जाणारे लोक आहेत त्यांनाही एक मोठी चपराक आहे की आम्ही स्वाभिमानी नेत्याचे नेतृत्व स्वीकारले आहे। आणि जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या कुठल्याही निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर भार ठेवूनच आपण निवडणुकीला सामोरे जात असतो आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये कार्यकर्त्याची कुठली कमी नाही हे आपण वारंवार बघितलंच आहे आणि आता या गोष्टी बाकी आहेत आणि याच्यापेक्षाही मोठे पक्षप्रवेश या जिल्ह्यामध्ये घडून येतील। पालिकेला मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात येतील आणि आम्ही ते निवडूनही आणू। किती लोकांनी? 30 ते 50 लोकांनी पक्षप्रवेश केलेला आहे। शहरातील किंवा ग्रामीणमधील मुस्लिम समाजाचे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून आणि आता आपल्याला कायद्याचा जर विचार केला तर बाळासाहेबाशिवाय कुण्याही समाजाला पर्याय नाही। हे ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी ह्या समोरच्या पार्ट्या आहेत, म्हणून बाळासाहेबांवर विश्वास ठेवून असंख्य लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मी मनापासून आभार मानतो।